तर पहा मग आज आमच्या सोबत काय झालं ते. आज होता आमच्या आयवीचा चौथा दिवस म्हणजेच की शेवटचा दिवस. तर मग सकाळी 6 वाजता उठूनच आम्ही निघालो परत यासाठी. आणि मग सर्वात पहिले आम्ही गेलो छत्रपती संभाजी महाराजांच्या दर्शनासाठी, जे की आहे तुळापूरमध्ये. मग आम्ही महाराजांचे दर्शन वगैरे करून घेतले आणि मग गेलो आम्ही श्री संगमेश्वरच्या मंदिरात, जे की तिथेच बाजूला आहे. तिथं दर्शन वगैरे करून घेतलं आणि मग आम्ही गेलो खाली, कारण की खाली आहे 3 नद्यांचा संगम, भीमा, भामा आणि इंद्रायणी. आणि मग थोडं साईडने गेलं की एक महादेवाचं मंदिर पण आहे. आणि मग सर्वीकडचं दर्शन करून आम्ही निघालो परत आपल्या बसकडे. त्यानंतर थांबलो मग आम्ही एका मोठ्या हॉटेलमध्ये आणि मस्त फुलपेट नाश्ता करून घेतला. नाश्ता वगैरे करून निघालो आम्ही मग शनी शिंगणापूर जायसाठी. तिथे पोहोचल्यावर इतकं ऊन होतं की आम्हाला डोक्यावर स्टॉल गॅस लागला. आणि इथे एका लाईन दुकान आहे जिथे नजर रिलेटेड वेगळ्या वेगळ्या वस्तू भेटतात. मग आम्ही गेलो मंदिराच्या आतमध्ये आणि मग आम्हाला आतमध्ये गेल्यावर कळलं की हे मंदिर किती मोठं आहे. आणि मी तर हे कधीच नव्हतं पाहिलं. इथे लोक तेल आणि धान्य वाहतात शनिदेवाला आणि मग हेच अभिषेक केलेलं देवाला चढवलं जाते. मग आम्ही दर्शन वगैरे करून घेतलं आणि मग प्रसाद घेऊन आलो आम्ही बाहेर. त्यानंतर मग लगेच आम्ही बसलो गाडीत आणि मग गेलो आम्ही जेवण करायसाठी. आणि हे 30 हॉटेल आहे ज्यात आम्ही याच्या वेळेस पण जेवण केलं. आणि मग थोड्या वेळाने आम्ही थांबलो चहा प्यायसाठी. आणि बाकी पूर्ण ट्रिप मध्ये आम्ही चांगल्या चांगल्या जागीच खाल्लं मस्त. कॉलेजने आमची खाया प्यायची मस्त सोय घेतली होती. आणि मग अचानक खामगाव मध्ये पोहोचल्यावर आमची गाडी झाली होती ओव्हरहीट. मग पटापट उतरलो आणि बसलो मग आम्ही दुसऱ्या गाडीत. आणि दुसऱ्या गाडीत बसल्यावर पाहिलं काय ते यांची तर काही मस्ती सुरू होती. आणि थोड्या वेळाने मग माझे काही मित्र मैत्रिणी खामगाव मध्येच उतरून गेले होते. आणि मग अर्ध्या घंट्यानंतर आम्ही पण उतरून गेलो. तर अशी होती आमची आयवी. जर तुम्हाला व्लॉग आवडला असला तर लाईक आणि फॉलो करून घ्या आणि नेक्स्ट व्लॉग बघायला विसरू नका.